सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी अखेर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। त्यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप तसेच युवा नेते तम्मनगौडा रवी पाटील यांचा समावेश आहे। मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा प्रवेश सोहळा झाला। माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख यांनीही यावेळी प्रवेश केला। जत तालुक्यातून माजी आमदार विलासराव जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर भाजपचे तत्कालीन जत विधानसभा निवडणूक प्रमुख व युवा नेते, जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। जत तालुक्यातील अनेक दुसऱ्या फळीतील नेत्यांनी यावेळी प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये युवा नेते संग्राम जगताप, त्याचबरोबर निवृत्ती शिंदे सरकार, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांचाही त्यामध्ये समावेश आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवारी डावलल्यामुळे तम्मनगौडा रवी पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते। त्याच जतचे युवा नेते तम्मनगौडा ईश्वरप्पा रवी पाटील, अनिल सर्जेराव पाटील, निलेश येसुगडे व महायुतीमध्ये समावेश असणाऱ्या या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे जत तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा व कलाटणी मिळणार आहे। जय भारत न्यूज ब्युरो, मुंबई।